सातारा जिल्ह्यात काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे। सध्या मी कनेर धरण परिसरात आहे आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी कनेर धरणातून वेण्णा नदीमध्ये विसर्ग सुरू केलेला पाहायला मिळत आहे। चारही वक्र दरवाजातून या ठिकाणी विसर्ग सुरू केलेला पाहायला मिळत आहे। जवळपास 1540 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो सध्या वेण्णा नदी पात्रामध्ये होत आहे। यामध्ये सांगायचं झालं तर 1000 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो चारही वक्र दरवाजातून होत आहे, तर वीज पायथ्यागृहातून जवळपास 540 इतका विसर्ग जो आहे तो केला जात आहे। सध्या धरण जे आहे ते 57% भरलेलं पाहायला मिळत आहे। या धरणाची साठवण क्षमता जी आहे ती 10 TMC इतकी आहे। त्यामुळे धरण प्रशासनानं पाणी नियंत्रित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यात जून महिन्यातच ही पहिलीच वेळ आहे की ही यामध्ये या कनेर धरणातून हे पाणी जे आहे ते सोडण्यात येत आहे। त्यामुळे कनेर मधून जे वेण्णा नदीमध्ये पाणी जात आहे त्या वेण्णा नदीच्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।